ऑपरेशन सिंदूरने अनेक प्रश्न भारत देशात निर्माण केलेले आहे. त्यामध्ये एक प्रश्न असा निर्माण झाला की इंदिरा गांधी या फौलादी व्यक्तिमत्व होत्या किंवा इंदिरा गांधी ह्या दमदार व्यक्तिमत्व होत्या, असा एक मुद्दा समोर आला. कारण त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती अमेरिकेचे निक्सन यांना दिलेलं उत्तर आणि केलेली म्हणजे पाकिस्तानचे केलेले 2 तुकडे, यामुळे इंदिरा गांधींचं व्यक्तिमत्व हे एकदम निखरलं गेलं. आता काय होतं की इंदिरा गांधींनी केलेली ही कारवाई आहे, त्या कारवाईची तुलना ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात झाली. त्यामध्ये काय होतं आहे की भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे सहयोगी पक्ष असो, यांनी विरोधी पक्षांवर टीका केली किंवा इव्हन ज्या पत्रकारांनी लिहिलं असेल इंदिरा गांधींच्या संदर्भात त्यांच्यावर देखील टीका केली. माझं असं म्हणणं आहे की इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले ना, मग तुम्हीसुद्धा तेवढीच मोठी कारवाई करा ना. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची तुमची क्षमता ही होती, त्यावेळेला तुम्ही माघार घेतली. तुम्ही पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, आम्ही तुमच्या बाजूने लिहू, जनता तुमच्या बाजूने बोलेल. तुम्हाला की जे तरुण इतिहासाला शिव्या देतील त्यांचं वर्तमान हे समृद्ध बनू शकत नाही आणि भविष्याच्या बाबतीत तर विचारच करायला नको. एक उदाहरण सांगायला हरकत नाही की आजोबांनी तत्कालीन काळामध्ये काबाड कष्ट करून छोटंसं एक मातीचं घर बांधलं, शेत जमीन घेतली, ती कसली, त्यांच्या मुलाला म्हणजे आपल्या वडिलांना शिकवलं, मोठं केलं, त्यातून ते बऱ्यापैकी चांगल्या पदावर गेले, त्यांनी बऱ्यापैकी घर आपलं सुस्थितीत बांधलं. त्याच घरात बसून, त्याच शेतजमिनीवर बसून आजचा मुलगा, आजचा तरुण पोरगा म्हणतो की तुम्ही काय हे मातीचं घर बनवलं आणि तुम्ही काय केलं, म्हणजे त्यांना शिव्या देतो, वाडवडिलांना शिव्या देतो. जर ही वाडवडिलांना शिव्या देणारी संस्कृती जर भारतात जन्मात आली तर याच्यासारखा नीचपणा कोणता नाही. तो तरुण या देशाचा खरोखर योग्य नागरिक आहे का, ही विचार करण्याची गोष्ट आहे. मला जे म्हणायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या की ज्यांनी हे निर्माण केलं, ज्यांनी हे उभं केलं, ज्यांनी हे साम्राज्य निर्माण केलं, अतिशय शून्य होते भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला. हे शून्यातून निर्माण झाल्यानंतर मग मात्र त्या वडिलांना नोकरी लागली, बाबांना नोकरी लागली असेल किंवा अन्य काहीतरी घरामध्ये डेव्हलपमेंट झाली असेल, त्यांच्याच पेन्शनच्या पैशातून तुमच्या 2 लाखाच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून तुम्ही जर वडिलांना आणि त्या आजोबांना म्हणत असाल की तुम्ही काय केलं, म्हणजेच की तत्कालीन काँग्रेस सरकारने काय केलं, तर याच्यासारखी शरमेची बाब कोणती नाही. आणि ही गोष्ट आजच्या तरुण पिढीने समजली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.